नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या हॅपी लाईफ या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करत आहे। पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय छोटासा व्हिडिओ, आयुष्याचं गणित कसं सोडवायचं। परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात, शब्दांनाही कोड पडावं अशी गोड माणसं असतात। आणि किती मोठं भाग्य आपलं असतं जेव्हा ती माणसं फक्त आणि फक्त आपली असतात। म्हणूनच मित्रांनो, तुमच्या आयुष्याचं गणित सोडवणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण कितीही प्रयत्न केले तरीही कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण कांदा हा कितीही प्रेमाने कापा तो डोळ्यात पाणी आणतोच। दुसऱ्याला दुःख देऊन, त्रास देऊन आजपर्यंत कोणताच माणूस सुखी झाला नाही, पण दुसऱ्याला आनंद देऊन प्रत्येक व्यक्ती आनंदी मात्र नक्की राहू शकते। तुमच्या सोबतीला कमी असले तरी चालतील, पण ती मात्र फक्त तुमचीच असली पाहिजे। आयुष्य तमाशा थोडी आहे, प्रत्येक वेळेस गर्दीत झाली पाहिजे। जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्याही चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही। त्या व्यक्तीला तुमचा त्रास समजत नाही, त्या व्यक्तीला तुमचं प्रेमसुद्धा कधीच समजू शकत नाही, कारण आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला त्रासामध्ये कधीच बघू शकत नाही। एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात तुमच्यामुळे पाणी येणं ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे। आपल्या डोळ्यात पाणी तेव्हाच येतं जेव्हा अंतःकरण भरून येतं। आयुष्यामध्ये मिळणाऱ्या सर्व गोष्टीचा भरपूर फायदा घ्या, पण लक्षात ठेवा, कधीच कोणाच्या विश्वासाचा फायदा घेऊ नका। तुमच्या प्रेमासाठी तुम्हाला जगाशी लढावं लागेल, ही तयारी तुमची नसेल तर कोणाशी प्रेमसुद्धा करू नका। जर एखादी स्त्री खूप शांत राहत असेल तर समजून घ्या, तिचं अंतःकरण आतून खूप दुःखी आहे। जळणाऱ्यावर आणि चिडणाऱ्यावर कधीच लक्ष द्यायचं नसतं। जळणारे लाकडं असतात आणि चिडणारे माकडं असतात। हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, याचा काहीच उपयोग होणार नाही। जीवनात पुढे जायचं असेल तर बहिरे व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे मनोबल कमी करणारं असतं। जगामध्ये बघण्यासारखं खूप काही आहे, पण कधी-कधी स्वतःचे डोळे बंद करून स्वतःच्या मनाच्या आत बघायला शिका, कारण खूप वेळा आपण इथेच बघायचं विसरतो। एखाद्याचं मन दुखावणाऱ्या गोष्टी कधीच करू नका, कारण वेळ निघून जाते, शब्द मात्र कधी विसरताच येत नाही। आपण चांगलं दिसावं असं प्रत्येकाला वाटतं, पण आपला स्वभाव चांगला असावा हे मात्र कोणालाच वाटत नाही। लोकांनी तर आरसा पाहणंसुद्धा सोडून दिलं असतं, जर आरशामध्ये चित्राच्या ऐवजी चारित्र्य दिसलं असतं। कधी स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजू नका, कारण निसर्गाने बनवलेली प्रत्येक गोष्ट काहीतरी कामानिमित्त बनवली आहे।
असं म्हणतात की जगाला भेटायला आयुष्यात वेळच वेळ आहे, पण स्वतःला भेटायचं म्हटलं की सर्वांचं आयुष्य व्यस्त आहे. प्रत्येकाला इज्जत तेवढीच द्या जेवढी इज्जत तो तुम्हाला देतो, नाहीतर तुम्ही स्वतः रडाल, नाहीतर तो तुम्हाला रडवेल. सोडून दिलं होतं ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून. शपथ घ्या की अशी वेळ आणाल की त्यांना भेटावं लागेल तुमचा वेळ घेऊन. आपल्याला नेहमी आपल्या भाग्यापेक्षा जास्त मिळत असतं. जर तुमच्या पायामध्ये बूट नसेल तर दुःख करू नका, कारण खूप लोक अशी सुद्धा आहेत ज्यांच्याकडे पायसुद्धा नाहीत. कचऱ्यामध्ये पडणारी चपाती सांगते की माणसाची भूक मिटल्यानंतर माणूस अन्नाची किंमतसुद्धा विसरून जातो. जगाशी बोलायला फोन हवा असतो, पण परमेश्वराशी बोलायला मौन हवं असतं. फोनवर बोलण्यासाठी बिल द्यावं लागतं आणि परमेश्वरासोबत बोलण्यासाठी मन द्यावं लागतं. जगण्यामध्ये थोडासा खोडकरपणा पण असावा, कारण जास्त समजूतदारपणा घेतला की लोक आपल्याला समजून घेणंच बंद करतात. स्वतःला प्रश्न विचारला तर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. जर प्रश्न लोकांना विचाराल तर नवीन प्रश्न तयार होतील. विष मरण्यासाठी फक्त थोडंसं प्यावं लागतं. जगायचं असेल तर दररोज विषाचा घोट घ्यावाच लागतो. कोणाला इतकंसुद्धा हर्ट करू नका की त्याची अंतरात्मासुद्धा तुटून जाईल. प्रत्येक वेळी दुसऱ्याला दोष देणं बंद करा. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला दोष देत राहाल तोपर्यंत तुम्हाला स्वतःच्या चुका कधीच कळणार नाहीत. एखाद्या दिवशी जर तुम्हाला मनमोकळेपणाने रडायचं असेल तर रडून घ्या आणि रडल्यानंतर स्वतःच्या मनाला सांगा की गेलेला काळ भूतकाळ आहे आणि येणारा काळ हा वर्तमान काळ आहे. या वर्तमान काळामध्ये असं काही कर की भविष्यामध्ये कधीच तुझ्या डोळ्यामध्ये अश्रूच येणार नाही. परत उठण्याचा प्रयत्न करा. नव्याने उभे राहण्याची हिंमत दाखवा, कारण जोपर्यंत तुम्ही उभे राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच जिंकू देणार नाही. कारण आपली हार तेव्हा कधीच होत नाही जेव्हा आपण संकटाला झुंज देताना खाली पडतो. आपली हार तर तेव्हा होते जेव्हा झुंज देताना आपण खाली पडतो आणि परत उठण्याचा प्रयत्नसुद्धा आपण करत नाही. तुमच्या आयुष्यात येणारं संकट कितीही मोठं असलं तरीही मोठ्या धैर्याने त्या संकटाला तोंड द्या, कारण येणारी वादळं ही कधीच थांबण्यासाठी येत नसतात. आज आली तर उद्या नक्की जातील. जर तुम्ही कुणाच्या साधेपणाचा फायदा घेत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही केलेल्या कर्माचा OTP परमेश्वराकडे पोहोचला आहे. आता ती कर्माची फळं तुम्हाला भोगावीच लागतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगाल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.